राणी लवकर लवकर झाड त्याचे पाहुणे त्या टिक्के लावाले तर झाड लवकर लवकर. हो वहिनी लवकर लवकरच करू राहिली, सर्व तयारीच करू राहिली ना मी. आता एक एक तर करायच लागणार आहे. हो वहिनी वहिनी तुम्ही मग पोहे गायले का तोपर्यंत? नाही ना बिचारे म्याने गायले बिचारे. मी म्हटलं तू गायशील बापा. हे ना वहिनी लवकर लवकर करावं लागते आपल्याला, लवकर लवकर कामं झाले पाहिजे. आणि किती वाजता येते किती वाजता नाही म्हणे बाबा म्हणे 2-3 वाजेपर्यंत येते म्हणे. हो स्वतःच्या पाहुण्याला बायकाची फाडू चालू घेते मला म्हणते करा म्हणते वहिनी लवकर. त्या याच्यात तुम्ही तमाशाच करतो तशी मला नोकरीनच ठेवली म्हणे सर्वच जण येईन म्हणे बाप्पा. सगळे येईन काय मग आता सगळंच बरोबर करावं लागन. घरातलं सगळं साफसूफ लय लय घणानं आहे घरात. आणि त्याच्या घर पोश आपलं काय बाप्पा गरीबाचं पद्धतशीर करावं लागते बाप्पा, लय पद्धतशीर करावं लागते. सगळं इकडे तिकडे पाहिजे ना सगळे जण. अंदर गिंदर गेलंय म्हणजे अंदर घणा नाही करून टाकतो बरोबर. होय सांगते काम करा काम कर. आणि आता हेही सांगून राहिली आता सर्व जण मावावर रोप झाडून राहिले. पाय बरं किती चिंटूजीच्या इच्छे किती किती समजदार आहे. टिक्के लावून घेऊ म्हणे. त्याला पाय बरं मी मला चांगलं सासर भेटलं बाई, चांगलं सासर आहे. घरच्याला एवढं जेवढं टेन्शन नाही त्याला तेवढं टेन्शन आहे. पाय बरं 2-2 लग्न करणं आणि पण तरी पण आमचंही लग्न करायला तयारीत आहे ते बापा. बरोबर लवकर लवकर लग्न झालं म्हणजे मोकळे होते, आई बाबाही मोकळे होते. आणि वहिनी लय करे. आता जराशी बरी आहे, आता जराशी 2-4 दिवस झाले बरी वागून राहिली. आता काय करते काय नाही बिचारी. आणि तिचा काय भरोसा आहे काय. कोणत्या कितंब करून आणि तितकी तंब नाही अशी बाई आहे ते. असं आहे सांभाळून घ्या लागते आपलेच आपण आहे म्हणून. कोणाचं आहे बापा फोन गडबडीत गडबड. किती दिवस वाजत कसं किती घाईत आहे त्याच्यात फोन. आता शेवटी फोन उचलायला जास्त लागते बापा. घाईत लयच फोन येते बाई. हातचा खोळा टाका लागते आता. पहिले फोन उचलायला लागते. चिंटूजीचा फोन दिसून राहिला. आता कशाला फोन केला येईना मला. आता कशासाठी एवढी गडबडी. ये तर येते का नाही आता. नाही तर येत असं म्हणून फोन करून राहिले असं. हॅलो बोला काय म्हणता. काय राणी तुझं टिपिकल वागणं बोला गिला. चिंटू म्हणणं किती दिवसा झालं मी चिंटू ऐकलं तुझ्या तोंडातून तरसून गेलो तू. ते तुम्ही आम्ही काय बोलतो ग. नाही आहे आता आपलं लग्न होणार आहे असं केल्यानं होणार आहे का. सगळ्यांच्या देखता त्याला मग बोलणं म्हणून मी आतापासून सवय पाडून घेऊन राहिली. जाऊ दे. मी काय म्हणत होतो आता म्हटलं मला आई म्हणे फोन केलता आईनं मला म्हणे तिला पैसे पाठवून दे ना. मी म्हटलं पैसे पाठवल्यापेक्षा मला ड्रेस घ्यायला लागते म्हटलं. आणि तिला ड्रेस तिच्यासाठी साडी घेऊन घेऊ म्हटलं. काय माझ्यासाठी साडी. आई म्हणत होती का टिक्के लावायचं आहे तर तसं नाही जायचं बा म्हणून तुझ्यासाठी साडी घ्यायची आहे. तर चाल म्हटलं तर तू किती वाजता चालतं सांग. तुझी तयारी कर लवकर लवकर मी येतो तुला घ्यायला. हो चिंटूजी असं वेळेवर होणार आहे का. असं वेळेवर होणार आहे का. मला आता खूप कामं आहे, घरची कामं करावं लागते. आता सर्व तुम्ही येणार आहे तर ते कामं महत्वाचे आहे का. ते साडी घेणं महत्वाचं आहे ना. चाल ना लवकर कर तयारी. मी अर्ध्या तासात घरी येतो तुझ्या आणि आपण दोघं जाऊ आणि घेऊन येऊ. तुझ्यासाठी साडी घेऊन माझ्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे. माझी साडी घेऊ द्या मग मला घरी सोडून द्या. तुम्ही तुमचं करत बसा किती वेळपर्यंत करायचं आहे. तर मला घरी काम आहे ना. तर ते तू काही टेन्शन घेऊ नको. तुझी आई आणि तुझी वहिनी आहे त्यांना सांग ना. आता तेवढं नाही होत का. तू ऍडजस्ट कर तेवढं आणि आपण दोघं जाऊ. मी येतो तुला गाडीवर घ्यायला. ठीक आहे ठेवा मग अर्ध्या तासात मी करतो तयारी. आणि या मग मी लवकर फोन करतो. तयारीत राहा तुम्ही. मी काही जास्त वेळ टाईम नाही आहे मला. मग मला घरचे करायला लागते सर्वच आहे. मागं टेन्शन आहे माझ्या. ठीक आहे ठेवतो. काय करावं बाई एवढे मोठे कामं पडले आहे. आता झाडझूड करतो एवढी आणि तयारीला लागतो. मग वहिनीला म्हणतो तुम्ही करून घ्या म्हणतो. मला साडीसाठी अर्जंट तयारी करायला लावली म्हणतो. चिंटू सारा पेचातच पडते ना. काय करू आता शेवटी आईले करायला लागन मायवाला काम. तरच बोलून राहिली होती बाई हे. आता काय बोलून राहिली होती तर मी काय म्हणते मला काही चिंटूजीचा फोन आला तर ते म्हणे तू अर्ध्या तासात तयारी कर म्हणे. आपण म्हणे इथे जाऊ म्हणे साडी आणण्यासाठी. टिक्केची साडी आणायला लावली म्हणे आईनं अर्जंट म्हणे. तर तिला घेऊन जाय म्हटलं म्हणे. जे आता तूही चालली जातो मग आता सगळं काय मीच करावं काय. सगळं मीच करावं का सांग बरं तू. एकटे काय करणार विचार कर ना तू. मी त्याला लय म्हटलं निमताही खूप केल्या पण ते म्हणे नाही म्हणे तुला ज्या लागते म्हणे. आता तेवढंही होत का म्हणे वहिनीला करायला लाव म्हणे. असं तसं म्हणत होते. मी म्हटलं राहू दे ना. नाही म्हटलं मी येतच नाही म्हटलं. तरी म्हटलं जबरदस्ती ना मला म्हणे तयार करून ठेव म्हणे. मी येतो म्हणे अर्ध्या तासात. आता काय करू सांगा बरं वहिनी तुम्ही. काय मग जाय आता बोलावलं तर आता काय करतात काय पर्याय काय. आईले सांगून दे का करू लाग म्हणून. नाही तर मग मी एकटी काय करणार आहे. तुम्ही आईले सांगून देतो. आईले म्हणतो का वहिनीला करू लाग म्हणून जराशी. काही करूनच राहिली काही काम काय करू राहिली. आई पोहे गाऊन राहिली. पहिलीची माय काम करते मी काय झोपली राहतो. सारं मीच करून आणि यायले झोपल्या ठेवू दोघीले. हे मस्त हिंडाले जाते. साडी येळीचं निमित्त करून आता चालली आणि माया अंगावर सारं करते टाकते. आई काय म्हणतो बाई काय म्हणतो. मी मला काही साडीसाठी म्हणे तयार करून ठेव म्हणे. साडी आणायला लागते म्हणे. तर आई म्हटलं तू वहिनी जराशी करू लागजो. हो बाई मी करू लागतो ना. मी आता करूनच राहिली. पोहे गाऊन राहिली. मिरचे गिरचे निसनास करून ठेवून राहिली. सांबार गिंबार तोडून घेऊन ठेवून राहिली. वेळेवर काय होते हो बाई ते काम करून राहिली. मी करू लागतो ना. त्याचं काय मी करू लागतो. तुला मी चांगला सरप्राईज देतो. आज त्याला मला दिल्लीला ड्रेस मी घालून आली. दुसऱ्याचा घेतला पण घालायचा मला चान्सच नाही आला. आज आला इकडून तिकडूनच्या. आता त्याला सरप्राईज देतो. ओळखते का पाहते त्यांना दिल्लीला ड्रेस. पण किती चांगलं असते. काही टेन्शन नाही काही नाही. पायावर मस्त खेळून राहिले इकडे तिकडे पाहते. आपल्याला तसं स्वातंत्र्य राहिलं ते आपलं मन नाही करत. पहिले सगळं किती खेळू बापा. आता काहीच नाही राहिलं. बाबू जाऊ नको तिकडे. काट्याकुट्यात जाऊ नको. इचुकाटा असते काही चालला समोर. तुम्ही इकडे येता आई बाबाला काय माहित राहते इकडे काय करता म्हणून. नाही ना ताई आम्ही पाहून राहिलो फक्त. आम्ही काही इचुकाट्यात जातो काय. नाही ना ताई म्हणून राहिला. धीरे धीरे चालला तरी आणि अधिक मलाच म्हणून राहिला आम्ही काही इचुकाट्यात जातो का नसं काय तसं काय. तुम्ही करा तुमचं काम. कुठे चालली होती तू. कुठे चालली. नाही मी का कपडे आणायला चालली. नवीन कपडे घेतो होते.
हे ताई तर आपल्याला लक्ष ठेवून आहे. आपण तिकडे घुसत होतो ना. हा हे तर लक्ष ठेवून आहे. इथून तर चालली नाही बस ना. ते वाटपून राहिली कोणाची तरी. जाईन मग आपण जाऊ मग त्याच्यात. तुम्ही किती वेळची येऊन बसली. येतो येतो करे घरीच थांबली असते पुरलं असतं. मी म्हटलं इकडेच ये बा म्हणून मी थोडीशी समोर आली. आणि हा कायचा याचा पत्ताने करून पाहू का याला फोन कुठपर्यंत आहे तर किती वेळ झाला. नाही तर म्हणून आधी गाडीवर आहे तर मग कायला फोन केला म्हणून असंही होईल. निघाला की नाही निघाला मला यायला लावलं. चिंटू किती वेळ लावला. माझ्या एवढ्या उशिरात किती कामं झाले असते. घरी किती काम पडले तू मला किती वेळचं थांबून ठेवलं इथे. हो रस्त्यात एक काम आलं एकदम म्हणून मग वेळ झाला नाही तर मी निघालो होतो ग. तुला सांग मला काय तुला अडकून ठेवायचं माझा काही विचार नव्हता गो. पण ते आता झालं तर आता मी काय करू. पण मी दिलेला ड्रेस घातला तो खूपच छान दिसून राहिले. किती दिवसानं घातला तू हा ड्रेस. तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणूनच मी हा ड्रेस घेतला आज. म्हटलं चला म्हटलं आता खूप दिवस घातलं ना आता सोबत जाणार आहे आपण तर घालून घ्या म्हणून मी घातला. आणि चांगली दिसत आहे खूपच छान दिसत आहे. चल ना मग आता किती वेळ गोष्टी करतो. नाहीतर तुझा मी टाइम घेतला आता अधिक टाइम घेतला तर अधिक माझ्या रोड येशील. चाल आणि लवकर आपण घेऊन घेऊ. तुझ्यासाठी पहिली साडी घेऊन घेऊ मग माझ्यासाठी ड्रेस घेऊन घेऊ. बाबा किती वाजता येते मग माझ्या घरी. 4 वाजणारच ना. आता आपल्याला तर कपडे घाले 2 म्हणजे 2 वाजणार. मग आम्ही घरी जाईन अधिक मग ते सगळेजण आम्ही तयारी करू त्याच्यानंतर येऊ.